नमस्कार. मला ओळखलं? मी कळलं मागाशी होतो नाही काय? त्यानंतर तमाशात आलो. नाट्याची नोकरी पण गेली. 100 झाला. आपली कडकी काय गेलीच नाही हो. आता काय केलंय बघा, साधू करतोय. आता साधूच्या वेशाने मस्त लोकांना लुबाडतो आणि मग जातो कुठेतरी. कारण तो झाल्या काकू आमचा तो कधी येऊन महान किरकोळ टाकत. त्याच्या विरुद्ध साक्षी होती ना मी. या साधूच्या वेशाने आपलं संरक्षण होईल नक्की. अरे दोस्तोड्या तू इथे काय करतोस? पिस्तूल? हे पिस्तूल बघून तू काय विचारतोस? तू गाली आहेस ना? तुला बाजूला कसं ठाऊ? सर्व जाणतो आम्ही. अरे तू केलेला खूनही ठाऊ काय मग? खून कुणी केला? तू केला आहे भगवानरावांचा खून. अरे सध्या तू एका मोठ्या संकटात आहेस. अगदी बरोबर बोललास बाबा. अरे तुझ्या या अति संतापित स्वभावामुळे तू गोत्यात आला आहेस. अगदी बरोबर बोललास बाबा. चमान नाही म्हणजे अगदी खोटं बोललास. हे चमान, आमच्यासारख्या तपस्यांच्या मुखातून खोटं निघणं अशक्य आहे. जरा पाय दुखायला लागलाय वाटतं. चमान बाबांचा जरा पाय चेपतो. बाबा हे 500 रुपये घ्या. 500 रुपये? अरे 500 रुपयात हुंदी मला तर पाप जगू होत नाही. तू तर एक भला मोठा माणूस ठार केला आहेस. अरे भला मोठा माणूस ठार करून महापाप केला आहेस. महापापाप्रमाणे ₹1000 द्यावे लागतील. म्हणजे किती? 5001 रुपये द्यावे लागतील. 5001? होय. अरे 5000 देवासाठी आणि ₹1 आमच्यासाठी. बरं बाबा हे 5000 घ्या आणि हे सुट्टे ₹1 सुद्धा घ्या. बरोबर आहेत ना? हो. पण मी संकटमुक्त होईल ना? बेशक. अरे नाही संकट मुक्त झालास तर हे आमचं शिर या धडा वेगळा करून टाक. पण त्यासाठी एक गोष्ट करणं अपरिहार्य आहे तुला. कोणती बाबा? मी 1 काय 10 करीन. सध्या एकच कर. अरे ज्या ठिकाणी तू भवानगावाला मारलास त्या ठिकाणी तू माती आण आणि 1 शेर माती खा. 1 शेर माती? तुरुंगात जाऊन मातीच्या भाकऱ्या खाण्यापेक्षा 1 शेर माती खाणं केव्हाही चांगलं होईल तुला. चालेल मी 1 शेर माती खायला तयार आहे. एवढं केलंस की त्याच ठिकाणी तो तुला 4 दिवसांचं कडक राम मिळेल. त्याला तू मारू नकोस. उलट तुझ्या पैसे दे आणि खुश करून टाक त्याला. आणि जर तू त्याला मारलास तर 2-2 खून केलंस म्हणतो साक्षात परमेश्वर पण तुला वाचवणार नाही. चमनराव, मागापासून मी पाहतोय आणि तुमच्या हृदयाचा आवाज ऐकतोय मी. तुमच्या मुलीच्या लग्नाविषयी विचार करतो आहेस. अगदी बरोबर बोललात बाबा. माझ्या मनातलं बोललात. खरंच तुम्ही अंतर्यामी आहात बाबा. खरंच तुम्ही अंतर्यामी आहात. हे सर्व काही जाणतो आम्ही बालका. अरे तुझ्या मुलींच्या लग्नाचा विचार करून करून त्या डोक्यावरचे केस पण तिने झाले. बरं कालिया, तू जा पाहू. उगा तिष्ठत राहूच नको इथे. तू तुझ्या कार्यात लागावं हेच उत्तम आहे तुझ्यासाठी. चालेल बाबा. नमस्कार करतो. या कडकनाथाचा कडक आशीर्वाद तुझ्यावर कायम आहे. बाबा येतो. अरे चमन, अरे तुझ्या मुलीसाठी या पंचकृषीत एकही नवरा मुलगा नाहीये बघ. बाबा मग कुठे शोधू नवरा मुलगा मी माझ्या मुलीसाठी? अरे परदेशी नवरा मुलगा नवरीच्या शोधात गावात आलाय. हा एक सुवर्ण योग आहे बघ. त्याच्याशी लग्न करून दे बघ. परदेशी नवरा आणि आपल्या गावात? हो. कोण आहे तो? अरे तो कडकराम. तो कडकराम? अरे भटका आहे 1 नंबरचा. खबरदार. कुठला? त्याला भटका बोललास तर आजचा भटका तो उद्याला श्रीमंत होणार आहे. अरे त्याच्याशी जर तुझ्या मुलीचे लग्न नाही लावतील तर स्वर्गाच्या दारात नरकात ढकलासारखं होईल तुला. अरे तुझी पोरगी अशी कुवारी येऊन म्हातारी येऊन मारावी इच्छा आहे का तुझी? नाही बाबा, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागेन. हे तुझं बरं तुला कळलं ठीक. बरं सुखानं त्यांचं मानवाचा खर्च कर आणि लग्न लावून दे त्यांचं. शिवाय घर पण बांधून दे त्याला. हो. घर? आणि या वाळ मध्ये घर? का घर का लागली तुला? शिवाय 5 एकर जमीन पण दे त्याला.
तुझं कागद मला आकलायला लागलाय तिकडून आणि तुला कुठून हे 5 एकर जमीन आणि आहे? ऐक 1 लाख रुपये हुंडा पण दे त्याला. हुंडा? बरोबर त्याला हुडहुडी बोलली. अरे हुंडा न देशील तर थंडावून पडशील. अरे तुझी पोरगी तुला फुवारी राहून म्हातारी येऊन मला इच्छा ऐकाय तुझी. नाही बरं बाबा, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करतो. बस तुझं भलं तिला कळलं तर ते ठीक आहे. बरं जा मांडवाचा खर्च कर, मस्त लग्न लावून दे त्यांचं. बरं ठीक आहे. स्वामी कडकनाथ महाराज या कडकनाथ. जा 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 जा. जा, शुभ कार्याला. स्वामी कडकनाथ महाराज की. चला मस्त पूर्ण आयुष्याची सोय झाली. आता मस्त सुखानं संसार करूया. चला येतो मंडळी. बाबा अरे औषध घेतलंच का? वाटतं होतं तेव्हा तरी पोलिसांच्या गोळीने स्मरण येईल, पण आयुष्यात बरेच दाखे टाकले, बरीच पाप केली, तरी पण थोडंफार पुण्य कुठेतरी लपून राहिलं होतं. म्हणूनच तुझ्याकडून मानलेल्या का होईना पण पुत्राकडूनच पाणी पिऊन मला. बाबा अरे का बोलतोस असं? कारण या आजारपणातच माझा अंत होणार आहे असं दिसतंय मला. म्हणून बाबा होय पोरा, मी आता फिरलोय. पूर्वीसारखी उमेद राहिली नाही माझ्या, पण आता इथून पुढे माझा वारसा तुला चालवायचा. आजपासून तू आपल्या टोळीचा सरदार. संभाबा अरे इतकी घाई कशाला? अजून खूप काही शिकायचंय तुझ्याकडून. पोरा तसं पाहिलंस तर माझ्या मृत्यूनंतर तुलाच आपल्या टोळीचा सरदार व्हायचा. पण माझ्या मृत्यूपूर्वी तू आपल्या टोळीचा सरदार होस असं मला वाटतं. कारण तुझं कर्तृत्व मला माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं. धर्मा, डाकू म्हटलं की लोकांच्या मनामध्ये सैतानाची प्रतिमा उभी राहते. आज ही लोक मला त्याच रूपात ओळखतात. तुला डाकू बनायचंय, पण डाकू म्हणून डाकूचं हृदय अंतकरणात ठेवू नकोस. डाकू झालास तरी गोरगरिबांचा वाली हो, त्यांचा देव बन, गोरगरिबांचा रक्षण करता हो. संभाबा तुझा हा उपदेश आदेश म्हणून वागेल हा धर्म. सुडाचा कुणाचा बदला गुन्हानं घे आणि अन्यायाचा बदला माझ्या या आसुडानं घे. शेठ सावकाराची जुलमी सत्ता चिरडून टाकेल आणि आणि दीन दयाळूंचा गरिबांचा रक्षण करता होईल. असं वागलास तर लोक तुला माझ्यासारखा क्रूर कर्मा नाही तर डाकू धर्मात्मा म्हणून ओळखतील. काय खबर आहे सरजा? भवानरावाचा खून कोणी केला? कालियाने. कालिया, आजपर्यंत तू इतरांवर फुटकार टाकत होतास, इतरांना दंश करत होतास, पण आज अप्रत्यक्षरित्या तू माझ्याच पायात घोटाळायस. संभाबाची शिक्षा तुला जरूर मिळेल. संभाबा हुकूम करा. 100 मोजाच्या आत त्या कालियाचे 100 तुकडे करून तुझ्या पायाशी टाकतो. हे काम तुलाच करायचे. पण जरा समोर सर्जा, त्या पोरीचं काय झालं आणि भवानरावाचा खून का करण्यात आलाय? कालिया जबरदस्तीने कल्याणला पळून नेला. त्याच्यात मध्ये भवनराव पडले. दोघांच्या झटापटीमध्ये कालियाने पिस्तूल जाळून भवनरावचा खून केला आहे. मग कालियाने त्या पोरीला पळवली नाही, इनामदारने आपली मुलगी म्हणून समजा गावकऱ्यांसमोर तिला घरी घेऊन गेले आहे. इनामदार, अरे शेवटी पोरीला घरात घेतलंसच. तमाशात नाचणाऱ्या पोरीला आपली पोरगी म्हणून स्वीकारलंसच. आज हे सारं गाव तुझ्यावर हसलं असेल, साऱ्या गावात तुझी चिथू झाली असेल. इनामदार, अरे आज माझी मृत मुलगी तुझ्याकडे पाहून आत्मसमाधानाने खदा खदा हसली असेल. माझ्या पोरीला मारून संतांना वाचून मला तडफडवलंस, पण आज तुझी पोरगी तुला मिळून देखील तू तडफडतो आहेस. माझी पोर, माझी सुंदरा, कशा विसरू रे, कशा विसरू त्या जीवाच्या वेदना, कसा विसरू रे त्या तडफडत्या आत्म्याचा आक्रोश. संभाबा अरे काय पागलपणात बडबडतो आहे? पागल? हा धर्मा, असाच पागल झालो होतो मी त्यावेळी.
या पागल डाकूला जन्म देणारा हाच तो इनामदार आहे. याच इनामदाराने माझ्या हातातली टप आणि तुंतुरा छेदून माझ्या हाती बंदूक दिली. म्हणजे पोरा तुला मी माझ्या कर्म कहाणी सांगतो. पूर्वी मी एक नावाजलेला तमाशा फडमालक होतो. माझी पोर माझ्या तमाशात नाचत असे. त्यावेळी या दृष्ट इनामदाराचं तिच्यावर प्रेम आणि या प्रेमातूनच सुंदराच्या आयुष्याचा, माझ्या आयुष्याचा आणि त्या इनामदाराच्याही आयुष्याचा नाश करणार पण त्यावेळेला या इनामदाराचं लग्न झालं होतं. आणि म्हणून आपली आबरू वाचवण्यासाठी या इनामदारानं माझा तमाशा फडक जाळून टाकला. आणि या जळत्या फडात माझी सुंदरा, माझी निष्पाप पोर जळून गेली रे, जळून गेली. संभाबा, पोरीच्या राखेबरोबरच या भल्या माणसाच्या हृदयातली माणुसकी देखील जळून खाक झाली. मी इनामदाराच्या प्रतिशुराच्या आगीत भडकू लागलो आणि अचानक मला इनामदाराच्या सुराची खिडकी सापडली. मी इनामदाराच्या पोरीला पळवली आणि भवानरावाच्या तमाशात नेऊन ठेवली. तीच ही पोर कल्याणी. मग संभाबा, या अनर्थाचं किडलेलं मूळ आजपर्यंत का जिवंत ठेवलंयस तू? अरे ह्या महापाप्याला त्याच वेळी त्याच्या पापाची शिक्षा का दिली नाहीस? ठीक आहे, जे तू केलं नाहीस ते मी करणार आहे. जसं इनामदारानं तुझ्या मुलीला जिवंत जाळलं भर तमाशा फडात, तसं मी जाळणार आहे इनामदाराच्या मुलीला जिवंत त्याच्या नजरेसमोर. थांब संभा. अरे अनेक मुर्दे पाडले मी माझ्या आयुष्यात. या इनामदाराचा मुर्दा पाडायला मला काय वेळ लागला असता का? एवढे वाडे जाळले मी. या इनामदाराचा वाडा जाळायला मला अजिबात वेळ लागला नसता. मी इनामदाराचा सूड घेतलाय. वेगळ्याच प्रकारे या इनामदाराचा सूड घेतलाय. त्याचा वाडा न जाळताही त्या वाड्यात तो जळतो आहे. पश्चातापाच्या, अपमानाच्या, निंदा नालस्तीच्या ज्वाला त्याला चहू बाजूंनी ग्रासताय. त्याचंच कुकर्म त्याला खातंय त्या वाड्यामध्ये. पण संभाबा मी त्याला आता ठार करणार आहे. त्याला जिवंत जाळणार आहे मी त्याच्या वाड्यासहित. नाही पोरा, त्याला किंवा त्याच्या मुलीला मारून माझा सूड अपुरा ठेवू नकोस. पोरीच्या जीवाला अपाय करू नकोस. असा अधर्मानं वागू नकोस. बापाच्या पापात त्या पोरीला वाटे करून घेऊ नकोस. पण संभाबा, निदान माझा सुडानं पेटलेलं मन शांत तरी होऊ दे. निदान त्या इनामदाराला या आजोडाचे फटके तरी मारू देत मला. ठीक आहे, होऊ दे तुझ्या मनासारखं. पण एक लक्षात ठेव, या इनामदाराला मरण मात्र असं तडफडतच यायला हवंय. सर्जा, काय खबर? त्या गावामध्ये एक नवीन माणूस आलाय. त्याचं नाव खडकराम आहे. असेल धर्मा, नीट कसून चौकशी करा त्याची. तो पोलिसांचा खबऱ्या तर नाही ना, याची खात्री करा. आणि जर तो पोलिसांचा खबऱ्या असेलच तर त्याच्या मरणाची खबर पोलिसांनाही लागणार नाहीये, याची काळजी घ्या. ठीक आहे संभाबा, जर खबऱ्या असेल तर त्याचं प्रेत दरीत फेकून देतो मी. ठीक आहे. चल सरजा, येतो संभाबा. जय भवानी. जय भवानी. नमस्कार. हो, मी कळकराव. काय हो, साजूच्या म्हणजे आपल्या म्हणण्याप्रमाणे झालं तर ठीक. काय म्हणजे काय हो, तो कार्याला सांगितलं होतं काय? नाही तर हा तो कधी पण येतो माझी मान पिंगरून टाकत. सापडला सांग, तू माझ्या विरुद्ध साक्षी देतोस का? बापाच्या पिलात फारच करतो. त्याला मारती तर माझी पोरगी तुझ्याच मारता की मरे. अरे सोड त्याला. स्वामी आदेश विसरलास काय? बरं झालं चंपू, तू मला वेळच कळत केलंस. कडकराम, अजाणतेपणे जर काय माझ्याकडून चूक झाली तर मला क्षमा करा. माझीच चूक झाली. हो, तुमच्या विरुद्ध सरकार रमेश साक्षी होतो. आता मी साक्ष पण देणार नाही आणि कायच नाही. बरं, मी येतो.
कुठे चाललाय? जातो मी. हो थांबा. अरे काली असं कर, त्या स्वामींनी काय सांगितलंय? आणि पैसे दे आणि त्याचं तोंड बंद करून टाक. खडकराम इकडे या. काय अहो हे 500 रुपये ठेवा. पैसे नको आम्हाला. अहो हे आम्ही काय पैशासाठी करत नव्हतो. हो घ्या हो. हो नको नको. हो चमनराव, हो खडकराम, घ्या. आलेली लक्ष्मी लाथाडू नाही म्हणतात. तर माझ्या इथं द्या मग. बरं चमन मी येतो. माझं जरा काम आहे. खडकराम नाही नाही आता बिंदास जा. आता आम्ही काय साक्ष बिक्ष काय घेणार नाही. बरं आम्ही पण येतो आता. हो थांबा. कुठे चाललाय? थांबा जरा. बोला काय म्हणता. मग खडकराम, यावर्षी लग्न वगैरे करायचा विचार आहे की नाही? लग्न हो हा काय मध्ये भरता विषय काढला. तुम्ही बेकार भटका करणार मला कोण देणार पोरगी. पण समजा तुम्ही आपली मुलगी तुम्हाला दिली तर तुम्ही लग्न कराल? आज केली मग लग्न करा काय हरकत आहे. मग करी. अहो पण राहू कुठं आणि खाऊ काय आणि संसार कुठं करू. हो, तुम्हाला कुणी जर जमीन दिली तर हा मग काय 5 एकर जमीन दिली आणि शिवाय राहायला घरही बांधून देणार. हाय, बरं ठीक आहे. अजून 1 लाख रुपये हुंडा म्हणून देणार. 1 लाख रुपये हुंडा. याला चुकाच्या धक्क्यात मेला बिला की काय? चमनराव, हो खडकराव, उठा. आम्ही उठवतो तुम्हाला. हो तुम्ही कुठं आहे. हो सध्या तरी जमिनीवरतीच आहात, पण लवकरच लग्न करून या महालात राहायला येणार आहात. हो पण एवढा गरज असा दयावंत असला हाय कोण. हो, मी आहे. मी माझी मुलगी तुम्हाला देणार हो आहे. काय सांगता सासरी बुवा. हो असा सासरा सगळ्यांना भेटला पाहिजे. 1 लाख हुंडा 5 एकर जमीन राहायला घर तिला कोण लग्न करणार नाही. अहो धन्य हो सासरी बुवा धन्य हो सासरी बुवा. कल्याण असो जावई बापू. चला उठा बरं जावा. मी पण जातो लग्नाच्या तयारीला लागतो. बरं झालं आता मस्त तो लग्न विग्न करू शकतो. पाचशे, 1000, 1500, 2000, 2500, 3000, 3.5, हो पुढं. 4, हो पुढं. 5. आज काय तो हरामखोर रामराव 420. होय सावकार, हाच तो हरामखोर. यानेच आपल्या धान्याच्या कोठारातील 10 पोती काल वारच्या बाजारात नेऊन विकली. सावकार सावकार हातून चूक झाली. एक वेळ क्षमा करा सावकार. धुरो चांडा, तुझ्या पाठी हाताने माझ्या पायाला स्पर्श करू नकोस. सावकार चौकीत बंद केलं तर मी बेबुडलं बरं. परवा माझ्या पुरीचं लग्न आहे. पोरीचं लग्न म्हणून सावकार. अरे भिकारड्या, पण चोरी पकडली गेली तर सावकार आपला कंबरडा मोडेल त्याची थोडीशी पण जाणीव झाली नाही तुला? सावकार मी तुमच्याकडे कर्ज मागितलं होतं परत जे तुम्ही दिलं नाही सावकार. अरे भिकारड्या, तुझ्याकडे होतच काय कर्ज द्यायला? मी कशावर देणार होतो तुला कर्ज? खरंच सावकार माझी शेत जमीन राहतं घर सर्व काही तुमच्याकडे गहाण आहे. त्या 2 पोरींच्या लग्नात सगळं काही गहाण ठेवलं. 3ऱ्या पोरीच्या लग्नात माझं काही सुद्धा उरलं नाही सावकार. अरे पोरीचं लग्न करायला जमत नाही तर तिला उचलायचंस आणि विहिरीत ढकलायचंस. आता कसं? अगदी बरोबर बोलला सावकार. सावकार अरे मुलींची लग्न करायला झेपत नाही तर त्यांना जन्म कशाला देतात? मूर्खानो, मुलींना जेव्हा जन्म देतात तेव्हा नाळ कापतात त्याच वेळेस त्यांच्या मानेला नख जर लावलं असतं तर आजची वेळ आली नसती. मूर्खा. सावकार तीच चूक मला आयुष्यभर नाही. तसं केलं असतं तर पोरीच्या लग्नासाठी 10 पोती चोरून बाहेरच्या बाजारात विकलं असतं सावकार. त्याची शिक्षा तर मी तुला देणारच आहे. समज
त्याला चौकीत बंद कर. सावकार सावकार दया करा. एक वेळ मोठ्या मनाने क्षमा करा सावकार. वा रे वा. आणि पाप करा आणि नंतर माफ करा म्हणून ताहो फोडा. माझ्याकडे मोठं मन नाही. माझ्याकडे मन आहे ते फक्त आणि फक्त पैशाचं. ते बरोबर. सावकार आता चूक झाली सावकार. पुन्हा असं नाही करणार सावकार. असं केलंच तर माझ्या पोरीचं आयुष्य बर्बाद होईल सावकार. ठीक आहे ठीक आहे. चमन त्याला बंद करू नको चौकीत. बरं ठीक आहे. जर याला चौकीत बंद केलंस तर चोराची मुलगी कोणी सून करून यायला तयार होणार नाही. म्हणून याला चौकीत नको बंद करूस. ठीक आहे सावकार. सावकार तुम्ही खूप दयाळू आहात. तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही सावकार. आता माझं म्हणणं ऐकलंस तर मी तुला जन्मभर विसरणार नाही. हे कसं? आता सावकार तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागेल सावकार. ठीक आहे. तुझ्या मुलीला लग्नापूर्वी माझ्याकडे एक दिवस पाठव. अगदी बरोबर बोलला. आराम कर. अरे अरे घाला सोड माझा. अरे सोड मला. दादाला जीव देतो तुझा. अरे माझा का सावकाराचा घे. अरे सोड माझा घेतो. अरे बाजी मागचा. सोड त्याला. नको सावकार. मला इच्छा करू नको नको. सावकार. मला इच्छा करू नको. सावकार तो चाबूक टाकून पायासमोर उभा राहा. म्हणजे या उपकार केला तू जिवंत राहणार नाही. तुझा बाप धर्मा. धर्म तरी एक कर्म. अरे कर्मच उभं राहिले तुझं. भल्या माणसा उचलतो चाबूक. चमट. उचलतो चाबूक. धर्मानं वागायला सांगतो तुला. उचलतो चाबूक आणि बोट सावकाराची पाठ. अरे मी प्रत्यक्ष काळाप्रमाणे तुझ्या पाठीशी उभा आहे. उचलतो चाबूक आणि फोड त्या कामपासून माणसाची पाठ. नको धर्मा पण मला पण काय तुला सावकारावर चाबूक उचलायची हिंमत होत नाही. अरे तुझ्या अडीअडचणीला उपयोगी न पडणाऱ्या आणि कर्जाच्या तारातून व्याज तोडणाऱ्या सावकाराची चीड येत नाही का तुला. तुझ्या मुलीशी सुखशयेची मागणी केली याने. तू ती नाकारलीस म्हणून तुझी तांबडी लोळवली आणि तू गरिबीच्या दुबळेपणाने हात घालून शंढासारखा उभा आहे. रामराव उचल तो चाबूक नाही तर तुझ्याच गरिबीचं लाचार या चाकपाने फोडून काढेल. उचल. नको 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 नको. अरे नको. एक वेळ क्षमा कर मला. एक वेळ क्षमा. नको नको हा नको. शेतकरी चुकला होता. तो एक क्षमा मागत होता तुझी. तू केली क्षमा. नको. माफ कर मला. तुझ्या मुलीचं मी लग्न करून देतो. पाहिजे तेवढा पैसा देतो. माफ कर. नको सावकार तू पैसा देऊ नकोस. या रामरावाच्या मुलीचं लग्न मी करून देणार आहे तुझ्याच पैशानं. तुझी तिजोरी फोडून. अरे अरे माझी तिजोरी. नको नको. तुझी तिजोरी तू कुठे गेला काम करायला. अरे गरीब शेतकऱ्यांची उभी पिकं कालियाकडून कापून घेतलीस आणि त्यांच्या पैशाने श्रीमंत झालायस तू. रामराव त्याच्याकडे लक्ष दे. जरा उठायचा प्रयत्न केला तर या चापकाने फोडून करायला तुला याची दौलत घेऊन नको येतो. नको नको नको. माफ कर. पापाची कमाल नाही सावकार. टोटाला तुझी तिजोरी भरली. त्याच वेळेच्या पापाचे राजधानी भरले. ये नको. ये माझी पोटं उडा तुला. एक रात्र लग्नामध्ये उपकार करीत होतात नाही का माझ्यावर. अरे बस रामराव दिपकाई मारू नकोस की मरे तू. जिवंत राहू दे त्याला. जिवंत राहू दे आपली रिकामी तिजोरी बघायला. अरे अरे माझी तिजोरी. तू राहू सावकारा. तुमची तिजोरी अरे कुठे काम करायला गेला होता. गरीब शेतकऱ्यांना कर्ज देऊन त्यांच्या जमिनी गिळल्या. त्यांना कर्जबाजारी केलं. त्यांच्या आया बहिणींची इज्जत लुटली. अरे एवढी पाप करून तू दौल्याचा दौलतराम झालास. आज परत तुला दौलतरामाचा दौल्या करून जात आहे. नको नको असं करू नकोस. अरे अरे मी पूर्ण बरबाद होते. नको नको असं नको काय करू. दूर हो भाऊराव. नको. मी तुझी ही तिजोरी सर्व गरिबांना वाटणार आहे आणि त्याच पुण्याला तू जिवंत आहेस. लक्षात ठेव. पण तुझ्या पुत्राचा कार्याचा मात्र नायनाट करणार आहे. भावंडाचा खून करून तो नाहक माझ्या वाटी आलाय. त्याचा गुण मी नक्की करणार आहे आणि ही तुझी तिजोरी गरीब जनतेमध्ये वाटणार आहे. चल चल रामराव. नको. माझी घरी चालू. अरे 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 पकडा त्याला. पकडा. अरे पकडा ना त्याला. धर्मा. धर्मा. अरे माझी धन दौलत. माझी तिजोरी. धर्माने लुटलं सगळं. भिकारी केलं मला. भिकारी केलं रे मला.
पुण्याचा यज्ञ करणार, पापाची होळी करणार. कोण साव? मी चोर, महाचोर. मी चोरली शेतकऱ्यांची धनदौलत. मी चोरली शेतकऱ्यांची इज्जत. धर्म धर्म पुण्यात होणार. धर्म धर्मात होणार. धर्म करणार सगळ्यांना. माझी संपत्ती वाटणार रे, वाटणार. हो दौलतराव, असं काय करताय? दौलतराव? दौलत? कोण दौलत? आता दौलतीत राम राहिला नाही, तो फक्त मंदिरात. दौलतराम कधीच संपला. मी चोरली शेतकऱ्यांची धरणी काढण्या सीता तिच्या राम राज्यातून आणि बंद केली लंकेच्या तिजोरी. धर्मा आला हनुमंताच्या रूपाने आणि त्याने सगळी तिजोरी रूपे लंका झाली. आता दौलतरामातला राम राहिला नाही आणि रामातला रावण सुद्धा निघून गेला नाही. दौलतराम आता राम नाही राहिला रे, नाही राहिला. एवढं झालं की काय झालं? सावकार, सावकार असं काय करायला लागलाय तुम्ही सावकार? अरे सावकार म्हण, तू कोण? मी चमन. तू चमन? मनी गोटा धर्माने केला माझा तुळतुळीत कोटा, हाती दिला कोटा. सांगतोय कसा वाड्याचा वाल्मिकी हो. अरे हो बाबा, कोण बाबा वाटतोय? बाबा मी कालिया. कालिया? अब तेरा क्या होगा कालिया? बाबा असे का करताय? अरे काळी, क्षमा टाकूने तिजोरीवर दरोडा घातला, पापाची म्हणून सारी कमाई लुटली आणि तो आता या गोर गरीब जनतेमध्ये वाटणार आहे म्हणे. धर्म कालियाच्या शेपटीवर पाय बिराजतो. आता हा कालिया तुला दंश केल्याशिवाय राहणार नाही. आमची संपत्ती लुटून तू धर्मात पावणार आहेस काय? तीच संपत्ती गरिबांच्या घरात लुटून माझ्या तिजोरा भरणार आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं कापून जाळून भस्म करणार आहे मी. तुझा हा हार्ड वैरी तुझ्याशी सामना करायला कालिया डाकू म्हणून उद्या येणार आहे. आणि तू दाखवू होणार? हा चमान गोवाच लागेल मला डाकू. कारण तो धर्मा मला मारण्यासाठी अवरात्र भटकतोय. त्याला मारण्यासाठी मला डाकू व्हावं लागेल. चमान चाल. बाप येडा झाला, पोरगा असा पागल झाला. झाला. पोरा पोरा तू डाकूच होणार. पोरा कालिया तू डाकूच होणार. माझ्या पापानं तू पुरता वेळला गेला आहेस पोरा. तू डाकू पोरा, तू डाकू. तू पाप कर, मी भजन करतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धर्मानं लुटली तिजोरी, धर्मानं लुटली. होय, माझ्या विरुद्ध सामना द्यायला उभा राहिलाय तू. कसली कालियाची? हो, त्या कालियाचा दुर्लोकी मी पूर्वीपासून ऐकून आहे. हा पुण्याची कमानं बाळगणारा उलट्या काळजाचा आणि हो, आता तो डाकूंचा सरदार मग काय त्याच्या सैतानी कृत्याला आणखीनच जोर.
तू आता सावधगिरीने वागायला हवंस. स्वतःच्या जीवाला जपलं. संभाबा तू बोलतोस हे? एकेकाळचा महाभयंकर डाकू संभाही बोलतोय. अरे कार्याला घाबरण्या इतका धर्मा तुला भ्याड वाटला की काय? असे 100 कार्य मी माझ्या तारच्या चिरून टाकेल. तुझ्या शौर्याबद्दल मला जगायला शंका नाही. परंतु आता मला माहिती आहे, मी फार काळ जगेन असं वाटत नाही संभाबा, तू जगणार आहेस. त्या कार्याचा शीर कापून तुझ्या पायाच्या आणीपर्यंत तरी तू जगणार आहेस. नाही पुरा. मला आता असं वाटत नाहीये मी फार काळ जगेन. पण मरता मरता तुला एक रहस्य सांगायचं. रहस्य? हो, कसलं रहस्य? तुझं रहस्य, तुझ्या जीवनाचं रहस्य. पुरा, तुला मी सांगितलं होतं तू माझा मुलगा नाहीस, तू माझा मानलेला मुलगा आहेस. लहानपणीच तू मला जंगलच्या वाटेवर सापडला होतास. होय, कुणाच्या तरी अनैतिक संबंधातून जन्मलेला पोर मी. माझ्या मायबापानं मला कोल्ह्या लाडक्यांचं भक्ष्य म्हणून जंगलात सोडलं आणि तू मला तिथून उचललंस, जगवलंस, वाढवलंस, मोठं केलंस बाबा. पुरा, आज मी तुला तुझ्या जन्मदात्याची हकीकत सांगणार आहे. सांग बाबा, सांग संबाबा, कोण आहे माझा बाप? सांगतो पुरा. कधीतरी तुला हे सत्य सांगायचं. जर न सांगता मी गेलो तर तुझ्याशी प्रतारणा केली असती. मी तुला सांगितलं होतं की मी जत्रेतून इनामदाराच्या पोरीला पळवले. मी त्याच वेळेला इनामदाराच्या पोरी बरोबर तुलाही पळवले. हा धर्मा, तू ओरडू नयेस म्हणून मी तुला खाद्यावर घेतलं. लोकांना जागा करू नयेस म्हणून तुला मी घेतलं. मला तुला पळवायचं नव्हतं रे, पण कोणत्या प्रेरणेनं, कोणत्या अद्भुत शक्तीने मी तुला खाद्यावर घेतलं ते माझं पोरा. पोरा, पुढे मी तुला वाढवला आणि त्या पोरीला भवानरावाच्या तमाशात नाचण्यासाठी. पोरा, मी तुझा अक्षम्य अपराध केला रे, आणि या अपराधाची शिक्षा म्हणून तू माझ्या नरडीचा पोट घे. नाही संबाबा, अरे माझा जन्मदाता कोणी असो, माझा खरं जन्मदाता तर तू आहेस. अरे माझे या हात जे बळकट झाले ते फक्त तुझ्यामुळे, आणि हे हात तुझ्या नरडीचा घोट किती नाही संबाबा. अरे तू मला ज्या अर्थी पळवलंस त्याच्या मागे नक्की काहीतरी ईश्वरी संकेत असावा. कदाचित माझ्या हातून या सेठ सावकारांची जुनी सत्ता उलटून टाकायची असेल म्हणून हे झालं असेल. पोरा, कुठे शिकलास हे तू तत्वज्ञान? खरंच खूप मोठं मन आहे रे तुझं. खरं सांगू, आता मला खरंच असं वाटतंय की तुला पळवून मी महापाप केलंय. आज तू सरळ शेतकरी म्हणून नावारूपाला आला असतास. लोकांनी तुला धर्मात्मा म्हणून पूजलं असतं, देव म्हणून तुझी घरोघरी पूजा झाली असती. ज्योतिबाच्या नेत्रातील ज्योती तुझं कौतुक पाहून सुकावल्या असत्या. पण संभाबा, अरे मी डाकू असलो तरी लोक मला डाकू धर्मात्मा म्हणूनच ओळखतायत. संभाबा, काय खबर? शिपायांचा हमला वगैरे आला की काय? सरदार, कालियाने आपल्या गडाला वेढा दिलाय. कालिया, आज तू स्वतःचं मरण घेऊनच माझ्या गुहेत आला आहेस. आज मी तुला जिवंत सोडत नाही बघ. सर्जा, चल. नाही संभाबा, तू आजारी आहेस, मी बघतो. कार्याचा निपात करायला मी समर्थ आहे. अरे धर्मा, खरा डाकू या वेळेला खाटेवर पडून मरण इच्छित नाही, तर शत्रूशी लढता लढता 2 हात करत आलेलं वीर मरणच त्याच्यासाठी लाख मोलाचं असतं. चल सर्जा, येतो. संभाबा नको, तू नको जाऊ. मी कार्याला बघतो. धर्मा, अरे
मी आजही तुमच्या टोळीचा सरदार आहे. आजही माझा हुकूम चालतोय ते. मी कालियाचा निपात करणारच. चाल सरजा हो बाजूला. कालिया तुला गाडायला तुझा हा सोपा येतोय. जय भवानी. जय भवानी. परमेश्वर हे सत्य आहे. परमेश्वर हे सत्य आहे. नियती सारखा दुसरा कोणताही मोठा न्यायाधीश नाही रे परमेश्वरा. दुसरा कोणताही मोठा न्यायाधीश नाही रे. रंग का सोवा राव ही नियती त्याला सोडत नाही. हातून घडलेल्या कुकर्माची शिक्षा त्याला या जन्मात मिळते रे परमेश्वरा. त्याला या जन्मात मिळते. माझ्या हे हातून असंच कुकर्म घडलं. मला ही शिक्षा मिळाली रे परमेश्वरा. मला ही शिक्षा मिळाली. कल्याणी माझी रक्ताची मुलगी असून सुद्धा स्वतःची आबरू वाचवण्यासाठी मी भर समाजासमोर तिला माझी दत्तक मुलगी म्हणून स्वीकारली. पण आमचं हे पिता पुत्रीचं पवित्र नातं या समाजाला मान्य नाही रे परमेश्वरा. या समाजाला मान्य नाही. नको नको त्या शंका येतात आमच्यावर. खूप घाणेरडे आरोप होतात रे आमच्यावर. ते सहन होत नाही रे परमेश्वरा. सहन होत नाही रे परमेश्वरा. हातून घडलेल्या पापाची एवढी फार मोठी शिक्षा मला देशील असं वाटलं नव्हतं रे परमेश्वरा. असं वाटलं नव्हतं. परमेश्वरा माफ कर मला. माफ कर मला. सुंदरा अगं जमल्या तूही माफ कर मला. तूही माफ कर. इनामदार कोण तू? डाकू संभाला तू चांगलाच होत असशील. ओळखतो मी त्याला. बघ मी त्याचा मुलगा धर्मा. का? कशाला आलास तू? आलो तुझ्या पश्चातापाची आग भडकवायला आणि माझ्या संतापाची आग शांत करायला. इनामदार अरे संभाबाच्या मुलीला भर तमाशा फळात जिवंत जाळलंस तू. आज मी जिवंत जाळणार आहे तुझ्या मुलीला तुझ्या डोळ्यात देखत. नको धर्मा इतका कठोर होऊ नको. इतकी माणुसकी सोडून वागून माणुसकीच्या गोष्टी तू करतोयस. तू संभाबाच्या मुलीला जेव्हा जिवंत जाळलं तेव्हा तू माणुसकी विसरला नव्हतास. अरे तेव्हा तू कठोर वृत्ती झाला नव्हतास. मुलीला जिवंत जाळताना पाहून बापाचं हृदय थाय थाय जळलं असेल याची जाणीव झाली नाही तुला. आज मुलीला जिवंत जाळताना पाहून बापाला काय यमयातना होतात ते प्रत्यक्ष दाखवणार आहे मी तुला. नको धर्म नको. अरे इतके भीषण हृदयद्रावक दृश्य माझ्याकडे पाहणार नाही घर. त्यापेक्षा तू मला जिवंत झाला किंवा सुंदराकडे पाहणारे हे पापी डोळे म्हणून काय झालं. कोणीच्या किंचाळे ऐकू येत नाही म्हणून हे कान बधीर कर धर्म. तुझ्या पुढे भीक माग. तुझ्या पाया पडतो धर्मा. पण पोरी ऐवजी मला जिवंत जाळ दे. मला जिवंत. उठ इनामदार उठ. तुला जिवंत जाळणार नाहीये मी. तुझ्या मुलीला अपाय करणार नाही. अरे तुझ्यासारख्या मेलेल्या माणसाला मारण्यात काय अर्थ आहे. तू स्वतःच्या कर्मात जळतोय. क्षणाला आपल्या मुलीकडे बघून तू कणाने मरतोय. पण मी तुला शिक्षा करणार आहे इनामदार. या आचुडाने तुला रक्तबंबाळ होईपर्यंत फोडून काढणार आहे मी. त्यापेक्षा तू गोळी का घालत नाहीस मला. नाही संभाबाची तुझी इच्छा नाही.
संभ्या काय केलंस रे काय केलंस? अरे 7 जन्माच्या मरण यातना या एकाच जन्मात दिलास रे संभ्या, या एकाच जन्मात दिलास. सुखाच्या मंचकावर लोळणाऱ्या इनामदारा या चुडाचे फटके खाऊन जमिनीवर गडाबडा लोळताना होणार यात नाही पान. माझ्या बाबाला मारू नका. बाजूला कल्याणी, या इनामदाराला फोडून काढू दे मला. नको कल्याण, नको कल्याण. त्यापेक्षा नको कल्याण तू नातू. काय बाबा? नाही मारणार, नाही मारणार मी इनामदाराला, पण एका अटीवर. तू तमाशाची पोर आहेस ना, नाचशील माझ्यासमोर? मी नाचायला तयार आहे. नको नको कल्याण, तू नको नातू त्याच्या समोर. काय बाबा? तमाशात हजारो लोकांसमोर नाचते मी. आज एका नातू समोर नाचले तर कुठे बिघडलं? पण तू नको नातूस पोरी ह्याच्या समोर, नको नातूस. मी नाचणार बाबा. नाचून मला वेदना व्हायच्या नाहीत, पण तुमच्या वेदना मला पाहावायच्या नाहीत बाबा. अगं, माझ्या वेदना तुला कळावायच्या नाहीत ग पोरी, माझ्या वेदना कळावायच्या नाहीत. कल्याणी नाचतेस की? नको कल्याणी, नको नातूस याच्या समोर. भाई नंदार, तुला सुंदर दिसायला लागली नाचताना. हो, अरे असा नाच पाहिला की माझ्या समोर सुंदराचा नाच दिसू लागतो. मी आणि माझं पातक माझ्या डोळ्यासमोर नाचू लागतं रे, नाचू लागतं. बाबा, ही सुंदर कोण? कसं? अगं कसं सांगू? सांग इनामदार, सांग. बाबा, सांगा. नाही नाही नाही. या इनामदाराला आपलं पाप सांगायला शरम वाटते. कल्याणी, सुंदरा ही डाकू संभाची मुलगी. डाकू संभा हा त्यावेळेचा नामवंत फडमालक होता. सुंदरा त्याची मुलगी, ती त्याच्या तमाशात नाचत असे. पण हा तुझा बाप त्यावेळेचा रंगेल इनामदार सुंदराच्या सौंदर्यावर भाळला आणि यांच्या पापातून उभं राहिलं एक पाप. आणि ह्या इनामदाराला कळलं तेव्हा धर्मा सांगू दे इनामदार, या धर्मानं तुला आसुडानं का फोडून काढलं ते तुझ्या मुलीला कळू दे. इनामदाराचा पापांकुर इनामदाराला भेसूर वाकुले दाखवू लागला. आणि एका मुलीचा बाप असलेला हा इनामदार बेबरूच्या भीतीनं घाबरला. आणि या इनामदारानं सुंदराला जिवंत जाळलं. हे खरं आहे? अगं खरं की खोटं ते ह्या इनामदाराचं रडत सांगतोय तुला. धर्मा संभा सुडानं पेटून उठला आणि संभानं इनामदाराची लहान मुलगी पळवली आणि ती भवान रावाच्या तमाशात सोडली. हा इनामदार तुझा सख्खा बाप आहे कल्याणी. काय सांगतोय धर्मा? होय कल्याणी, हा इनामदार तुझा सख्खा बाप आहे. अगं भवानरावाच्या तमाशात नाचणारी तू या इनामदाराच्या रक्ताची आहेस. पण याने सगळ्या गावकऱ्यांसमोर तुझा दत्तक मुलगी म्हणून स्वीकार केला. स्वतःची मुलगी म्हणून सांगायला याला शरम वाटली. का? तो तू तमाशात नाचणारी नर्तिका होतीस ना, म्हणून. कळलं तुला हा इनामदार किती अन्याय आणि पशुवृत्तीचा आहे तो? त्या धर्मानं याला आसुडानं फोडलं हे तूही कबूल करशील. हा धर्मा त्याच्याशी अन्यायाने वागला नाही हे तूही कबूल करशील. अगं जिथे अन्याय असतो तिथे हा धर्माचा आसूड कडाळतो, जिथे खून असतो तिथे धर्माची बंदूक कडाळते. येतो मी. थांब धर्मा, तू हे विषय सत्य सांगून मला शांत जीवनात तू पण उठवले आहे. मीही येते तुझा बरोबर. कल्याणी, अगं एका डाकू बरोबर जात हे तू. डाकू असला तरी लाख माणुसकी आहे त्याच्याकडे बाबा. आणि तुम्ही डाकूलाही लाजवाल असे ही कृत्य घडले आहे तुमच्या हातून. या अधर्मी वाड्यात तुमच्या सहवासात राहण्यापेक्षा डाकू सोबत त्याच्या दराखोऱ्यातून राहणार अधिक समाधानी पडेल. कल्याणी, अगं त्याच्या बरोबर जायचा जर तुझा निश्चय झाला असेल तर तुझ्या या अभागी बापावर एक उपकार करून जा. त्या धर्माच्या बंदुकीनं माझा सेवन कर कल्याणी. नाही बाबा, नाही. या एकटेपणाच्या रिटेपणा तुमचा तुम्हीच रोखला पाहिजे. चल धर्मा. देऊन गेला धागा व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. निघून गेला होय आजपर्यंत केवळ तुझ्या आशेवरच जगलो. हातून नको ते कुकर्म घडलं.
या जगाने लाताडलं, समाजाच्या प्रेमाला पारखं झालं. जीवनात थोडा वेळ का होईना पण तुझ्या रूपानं ढगाची शीतल छाया लाभली ग मला. आणि आता तू सोडून गेलीस या अभागी बापाला. आता जगून तरी काय करू ग? कुणासाठी जगू कल्याणी? मी कुणासाठी जगू? या असं या एकटेपणाचा शेवट करायलाच हवा मला कल्याणी. शेवट करायलाच हवा. कुणासाठी जगू? कशासाठी जगू? हे परमेश्वरा, अरे माफ कर मला. सुंदरा, फार मोठा अपराध घडला ग माझ्या हातून. जमल्यास तूही माफ कर मला, तूही माफ. जैसे जाचे कर्म तैसे